मुळामध्ये मालेगावला लागून असलेले हे सातमाने गाव हा मोठा डाळिंबाचा ग्रीन बेल्ट आहे आणि जगामध्ये या परिसरातलं डाळिंब प्रसिद्ध आहे. एम.एन. ग्रीनफील्ड जी कंपनी आहे ते टायर जाळून या ठिकाणी ऑइल तयार करते आणि त्याच्यामधून जो काही विषारू धातू निघत आहेत, विष बाहेर पडत आहे, त्याचा परिणाम हा खऱ्या अर्थानं इथल्या डाळिंब उत्पादकतावरती मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे, आरोग्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. दमा असेल, खोकला असेल, कॅन्सर असेल, किडनीचे आजार असतील, पाणी दूषित होणार आहे, भाजीपाला खराब होणार आहे आणि एक डाळिंबाचा बेल्ट खऱ्या अर्थानं नष्ट होणार आहे. आणि म्हणून या भागातल्या शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, गावकऱ्यांची ग्रामसभेचे ठराव करून मागणी आहे की टायरपासून जे ऊर्जा बाहेर पडत आहे, जे विष बाहेर पडत आहे, अशा पद्धतीची ही कंपनी बंद करण्यात यावी. ही कंपनी बंद केली. मुळामध्ये हा प्रश्न आहे, काही काळ बंद केली, नंतर चालू केली. मुळामध्ये या कंपनीला परवानगी देताना हा जो काही झोन आहे हा केमिकल झोन होता का? आणि हा जर केमिकल झोन नसेल तर या कंपनीला परवानगी दिली कशी, याचा कुठंतरी अभ्यास व्हायला पाहिजे. आणि सरकार म्हणतं की टायर जाळून त्याचा धूर बाहेर सोडणं हा कायद्यानं गुन्हा आहे. आणि मग इथं तर गुन्हेगार बसलाय. हा गुन्हेगार शेतकऱ्यांना नोटिसा काढत आहे, आंदोलन करणाऱ्यांना नोटिसा काढत आहे, 5-5 कोटी 6-6 कोटी रुपयाचा. हा गुन्हेगार माझ्यासारख्या आमदाराला दलाल पाठवून काल दिवसभर बोलत आहे, 10 लाख घ्या, 15 लाख घ्या, 20 लाख घ्या. म्हणजे या दलालाला पैशाचा किती माज आला? अरे तू आमदाराला पैसे घ्यायला लागला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राज्याचं प्रदूषण मंडळ जे आहे हे भ्रष्टाचाराचं एक आगर आहे. राज्यातलं प्रदूषण मंडळ हेच मुळामध्ये भ्रष्टाचारी म्हणून बसलेला आहे. राज्याचा प्रदूषण मंडळाचा अध्यक्ष हा फक्त मुंबईमध्ये बसून त्या ठिकाणी हप्ते खात बसलेला आहे. त्याला जनतेमध्ये काय प्रदूषण होत आहे, काय आक्रोश आहे, कसं प्रदूषण होत आहे हे राज्याच्या प्रदूषण मंडळाच्या अध्यक्षाला माहीत नाही. पर्यावरण मंत्री आदरणीय पंकजाताई यांना मी अनेक वेळा भेटलो, शेतकरी भेटले. अरे गोपीनाथ मुंडे साहेब हे शेतकऱ्याच्या बाजूने होते, तुमच्याकडं या ठिकाणी पर्यावरण खातं आहे. मला वाटतं पंकजाताई मुंड्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे होतं, त्यांनी सांगायला पाहिजे होतं की मी शेतकऱ्याच्या बाजूने आहे, त्यांनी येऊन बोलायला पाहिजे होतं. पण दुर्दैवानं पंकजाताई सुद्धा समजत असून का आंधळ्या भैरांमुख्या झाल्या हे मला कळत नाही. मुख्यमंत्र्यांना या संदर्भामध्ये मी पुढच्या आठवड्यामध्ये भेटणार आहे आणि हे शेतकऱ्याचं ग्रहण मांडणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.